नमस्कार रसिको हो. सादर करीत आहोत शब्दश्री निर्मित सुभाषित नक्षत्राणी. आपल्याकडे नारळी पौर्णिमेचा दिवस हा संस्कृत दिवस म्हणून साजरा केला जातो आणि त्या दिवसाचं औचित्य साधूनच आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहेत कार्यक्रम सुभाषित नक्षत्राणी. आपल्याकडे लहानपणापासून म्हणजे 8वीत गेल्यानंतर तर नक्कीच संस्कृत हा विषय घेतला की आपण उत्तम सुभाषित पाठ करायला लागतो. खरं तर त्याआधीसुद्धा आपल्या घरातून काही चांगले श्लोक आपल्याकडनं पाठ करून घेतले जातात. त्यामुळे सुभाषितांची ओळख ही लहानपणापासूनच आपल्याला होती. लहानपणी त्याची चाल आवडते, त्यातले काही शब्द आवडतात, त्याचं पाठांतर करणं आवडतं. हळूहळू त्याचा अर्थ कळायला लागतो. मोठेपणी त्या सुभाषितातली सत्यता खऱ्या अर्थानं अनुभवायला यायला लागते. असं प्रत्येक वळणावरती त्या सुभाषिताचं महात्म्य बदलत जातं. पण ही सुभाषितं निरतिशय गोड असतात. म्हणजे टप्प्याटप्प्यांवर त्याचा अर्थ बदलले, त्याचे आशय बदलले तरी बदलत नाही ती एक गोष्ट, ती म्हणजे त्या सुभाषितांमधला गोडवा. खरंच आहे, जगाच्या पाठीवरती अनेक उत्तम भाषा आहेत. पण आपल्याला कोणी विचारलं तर आपण पटकन सांगू, या सगळ्यामध्ये सुंदर भाषा म्हणजे संस्कृत भाषा. आणि ह्या संस्कृत भाषेमध्ये गोड काय तर काव्य, आणि काव्यामध्ये गोड काय तर सुभाषित. सुमुख्या मधुरा भाषा सुमुख्या मधुरा दिव्या गिरवाण भारती भाषा सुमुख्या मधुरा दिव्या गिरवाण भारती ततोऽपि काव्यं मधुरं ततोऽपि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितं तस्मादपि सुभाषितं भाषा सुमुख्या मधुरा दिव्या गिरवाण भारती भाषा सुमुख्या मधुरा. भाषा सुमुख्या मधुरा दिव्या गिरवाण भारती. खरंच आहे, ह्या संस्कृत भाषेचाच गोडवा इतका अनन्यसाधारण आहे आणि त्यातल्या सुभाषितांची गोडी तर त्याचं काय वर्णन करावं. असं म्हणतात की जेव्हा सुभाषितातला रस प्रवाहित झाला तेव्हा द्राक्षांनी मुळी मानाच टाकल्या. म्हणजे द्राक्षांमधला तो जो अतिशय चविष्ट गोड असा रस तोच आटून गेला आणि द्राक्ष कोरडी झाली. आणि ती अतिशय गोड असणारी साखर, अहो तिने हे सगळं पाहिलं आणि ती दगडासारखी गोठून गेली. आणि अमृत, त्या अमृताला तर इतकी भीती वाटली ह्या सुभाषिताच्या रसाची की सुधा भीता दिवंगता, की ते घाबरून पळून गेलं कुठे तर स्वर्गाला. द्राक्षाम्लानमुखी जाता शर्करा चाश्मतां गता सुभाषित रसस्याग्रे सुधा भीता दिवंगता. किती सुंदर वर्णन केलं आहे. द्राक्षाम्लानमुखी जाता म्हणजेच काय झालं तर द्राक्षाचे बेदाणे झाले, साखरेची खडी साखर झाली आणि अमृत ते स्वर्गाला गेल्यामुळे माणसाला मात्र दुर्लभ झालं. पण काही हरकत नाही, त्या अमृताची गोडी द्यायला सुभाषित तर आली. द्राक्षाम्लानमुखी जाता शर्करा चाश्मतां गता सुभाषित रसस्याग्रे सुधा भीता दिवंगता. पण सुभाषित म्हणजे नेमकं काय असं कोणी विचारलं तर झटकन 4 व्याख्या सुचतात. सुभाषित हा शब्द जर फोडला तर सुभाषित असे त्याचे 2 भाग आपल्याला दिसतात आणि त्याच्यातनंच काही व्याख्या सुचतात.
सुभाषित, पहिली झटकन ओठावर येणारी व्याख्या म्हणजे सुखदम भाषितम. जे ऐकल्यानंतर मनाला अतिशय आनंद होतो, मन शांत होतं, वाह क्या बात है अशी दाद द्यावीशी वाटते, असं वचन म्हणजे सुभाषित. उदाहरण सांगायचं तर एका सुभाषितामध्ये सुभाषितकार असं म्हणतो की सुजनो न याती वैरम परहित निरतो विनाशकालेपी. म्हणजे सज्जन माणसं विनाशकाळ समोर ठाकलेला असताना सुद्धा वाईट वागत नाहीत. कुणाशी वाईट वागत नाहीत तर ज्याच्यामुळे आपला विनाशकाळ ओढवलेला आहे त्याच्याशी सुद्धा ते वाईट वागत नाहीत. आता हा एक सिद्धांत मांडला. सुभाषितांची आणखीन एक खासियत म्हणजे सुभाषित 2 ओळींचं जरी असलं ना तरी आधी एखादा सिद्धांत मांडतं आणि तो सिद्धांत पटावा यासाठी त्याच्या पुष्ट्यर्थ एक छानसं उदाहरण दिलं जातं. आता याच्यामध्ये तसंच झालं आहे. सज्जन माणसं विनाशकाळ ओढवलेला असताना सुद्धा ज्याच्यामुळे विनाशकाळ ओढवला त्याच्याशी वैर धरत नाहीत, हा सिद्धांत. आता त्याला उदाहरण द्यायला हवं. मग उदाहरण काय दिलं? छेदेपि चंदन तरुहू सुरभयती मुखम कुठारस्य. चंदनाच्या झाडावरती सपासप कुऱ्हाडी चालत आहेत, म्हणजे चंदनाचा विनाशकाळ ओढवलेला आहे. आणि कुणामुळे ओढवला तो? तर कुऱ्हाडीच्या पात्यांमुळे ओढवला. पण वरच्या सिद्धांतानुसार हे चंदन जे सज्जन माणसाचं प्रतीक आहे ते त्या कुऱ्हाडीच्या पात्याशी वैर करत नाही. उलट पक्षी घाव घालत असताना त्या कुऱ्हाडीच्या पात्याला हे चंदन सुगंधित करून टाकतं. छेदेपि चंदन तरुहू सुरभयती मुखम कुठारस्य. हे असं काही ऐकलं की झटकन क्या बात आहे असं म्हणावंसंच वाटतं. तेच सुखदम भाषितम सुभाषितम. अशी कितीतरी सुभाषित आहेत. आणखीन आत्ता आठवत आहे ते म्हणजे गुणवत जनसंपर्कात याती स्वल्पोपी गौरवम. आपल्याकडे असं म्हणतात, अ मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स. आपण कुणाच्या संपर्कात आहोत यावर आपली प्रगती की अधोगती हे ठरतं. आता ह्या सुभाषितामध्ये सुभाषितकार म्हणतोय की गुणवत जनसंपर्कात याती स्वल्पोपी गौरवम. चांगल्या माणसांच्या संपर्कात राहिलो ना तर मग एखादा छोटासा घटकसुद्धा गौरवाप्रद जातो. मग असंच म्हटल्यासारखं की आता ह्या सिद्धांत सांगून झाला आहे, आता त्याला उदाहरण द्यायला हवं. उदाहरण दिलं काय? पुष्पमाला अनुषंगेण सूत्रम शिरसी धार्यते. उद्या समजा मी नुसताच फक्त एक गजरा न घालता फक्त दोराच घालून फिरले तर लोक आश्चर्यानं बघतील. पण दोरा हा एरवी नुसता डोक्यात घालता येत नाही, पण तो जेव्हा फुलांच्या संपर्कामध्ये येतो तेव्हा मात्र तो डोक्यावरती विराजमान होतो, कारण फुलं त्याला आपल्याबरोबर वर घेऊन जातात. गुणवत जनसंपर्कात याती स्वल्पोपी गौरवम. सुभाषितांची दुसरी व्याख्या म्हणजे सुस्पष्टम भाषितम. जे काही म्हणायचं आहे ते अगदी स्पष्ट. उदाहरण सांगू? स्थानभ्रष्टाः न शोभन्ते दंता केशा नखा नराहा. स्थानावरून ढळलेले शोभून दिसत नाहीत. कोण कोण? दंता, केशा, नखा आणि नराहा. दात, केस, नख आणि माणसं सुद्धा. स्थानावरून ढळलेली माणसं म्हणजेच आपला दर्जा सोडून वागणारी माणसं ही सुद्धा शोभून दिसत नाहीत. मग काय करावं? इति विज्ञाय मतिमान स्वस्थानम न परित्यजेत. हे लक्षात घेऊन बुद्धिमान माणसांनी आपलं स्थान सोडू नये. हा श्लोक राजकारणाशी चुकूनही संबंधित नाही, पण आपलं स्थान सोडू नये म्हणजे आपला दर्जा सोडू नये. किती रोखठोक, अगदी स्पष्ट. असाच आणखीन एक श्लोक. यस्यास्ति वित्तं स नरक कुलीनः स पंडितस्य श्रुतवान गुणज्ञः स एव वक्ता स च दर्शनीयः.
सर्वे गुणा कांचनमाश्रयन्ते. अगदी आजच्या काळाला लागू पडणारं, म्हणजे खरं तर कुठल्याही काळाला लागू पडणारं असं हे सुभाषित आहे. यस्यास्ति वित्तम स नरकुलीना. पैशाची एवढी चलती आहे, म्हणजे संपत्ती हा एक इतका महत्त्वाचा घटक होऊन बसला आहे की ज्याच्याकडे संपत्ती आहे तोच घरंदाज माणूस आहे, तोच देखणा आहे, तोच वक्ता आहे, तोच पंडित आहे. अहो, एक संपत्ती असली ना की सगळे गुण येऊन चिकटतात. किती रोखठोक, स्पष्ट, कुणाला काय वाटेल कसलाही विचार नाही, पण जे बोलायचं ते अगदी स्पष्ट बोलायचं. कारण शेवटी समाजामध्ये जे काही चाललं आहे त्याच्यावरती भाष्य करणं हे सुद्धा सुभाषितांचं एक बलस्थान आहे. यस्यास्ति वित्तं स नरः कुलीनः स पंडितः स श्रुतवान् गुणज्ञः स एव वक्ता स च दर्शनीयः सर्वे गुणः काञ्चनमाश्रयन्ते. सुभाषितांची तिसरी व्याख्या सुहृत इव भाषितम. म्हणजे मित्र कसा आपल्याला सल्ला देतो, काय कर काय करू नको हे सांगतो, सुभाषितं कधीकधी अगदी त्या भूमिकेमध्ये शिरतात. बघा ना, क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थं च साधयेत, क्षणत्यागे कुतो विद्या कणत्यागे कुतो धनम. म्हणजे एखाद्या आपल्या हितचिंतकांनी सल्ला द्यावा तसा सल्ला हे सुभाषित देतं. क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थं च साधयेत. क्षणाक्षणानं ज्ञान मिळवावं आणि कणाकणानं धन साठवावं असा अतिशय उत्तम सल्ला हे सुभाषित देतं आणि पुढे आपल्याला विचार करायला लावतं. क्षणत्यागे कुतो विद्या. उद्या करू, परवा करू, आता पुढच्या आठवड्यात होईल असं म्हणत राहिलं तर ते काम कधीच पूर्ण होत नाही. आणि असं ज्ञान मिळवताना जर आपण असं म्हणत राहिलो, अभ्यास करताना म्हणत राहिलो तर कसं चालेल बरं. त्या दिवशीचा अभ्यास हा त्या दिवशीच पूर्ण करावा लागतो. क्षणत्यागे कुतो विद्या आणि कणत्यागे कुतो धनम. कण कण सुद्धा साठवावा लागतो. थेंबे थेंबे तळे साचे, जलबिंदू निपातेन क्रमशः पूर्यते घटः. थोडक्यात काय तर एक बिंदू म्हणजे खरं तर किती छोटासा, पण अहो तो बिंदू साठवत 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 गेलो ना तर एखादा घटही भरतो. म्हणून कणही वाया जाऊ देऊ नका आणि क्षणही वाया जाऊ देऊ नका. बोरकरांनी एका ठिकाणी फार छान म्हटलंय. बोरकर म्हणतात की प्रत्येक क्षणाचा एक मध असतो आणि तो मध आपण त्या क्षणीच चाखावा लागतो. क्षणाची ज्याला किंमत कळली ना त्या माणसाला मोठं होण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही. सावरकरांनी सुद्धा त्यांच्या एका पदामध्ये म्हटलंय ना, क्षण तो क्षणात गेला. क्षण क्षणात कसा जाऊ शकतो हे सावरकरांनाच कळू शकतं. ज्यांनी 11 वर्ष अंदमानाची ती भयंकर काळ कोठडी अनुभवली ना त्याला क्षणाक्षणाचा हिशोब कळतो. हे सुभाषित आपल्याला जागं करतं. क्षण वाया घालवू नका, तुमचा वेळ वाया घालवू नका. कारण एकदा गेलेला वेळ, एकदा गेलेला क्षण कितीही पैसे मोजलेत तरी परत येत नाही याची जाणीव हे सुभाषित करून देतं आणि ते सुद्धा अगदी मित्रत्वाच्या नात्यानं. म्हणून ही तिसरी व्याख्या सुचते सुहृत इव भाषितम. आणि चौथी व्याख्या शोभनम भाषितम. जे जे म्हणून चांगलं बोललं गेलं ते सुभाषित. पण मग असं म्हटलं तर मग सगळ्याच संस्कृत साहित्याला गवसणी घालावी लागेल. मग सुभाषिताचा नेमका अर्थ काय तर सुभाषित म्हणजे आपण ज्याला सुभाषित म्हणतो ते म्हणजे एक श्लोक, तो 2 ओळींचा असेल किंवा 4 ओळींचा असतो, पण त्या सुभाषितामध्ये एखादा विचार अतिशय सुंदर रीतीनं मांडलेला असतो, एखादा सिद्धांत सांगितलेला असतो, त्याला छानसं पटणारं असं उदाहरण दिलेलं असतं. असा आखीव रेखीव ठाशीव श्लोक आणि मुख्य म्हणजे जो स्वयंपूर्ण असतो, त्याला मागच्या किंवा पुढच्या श्लोकावर आधारित असं राहावं लागत नाही. त्याचा अर्थ तो व्यक्त करतो म्हणून तो स्वयंपूर्ण असतो असा आणि मनाला आनंद देणारा असा श्लोक म्हणजे सुभाषित. आता सुभाषितांची व्याख्या पाहिल्यानंतर पुढचा प्रश्न येतो की ही सुभाषितं लिहिली कोणी, याचे कर्ते कोण. गंमत अशी आहे की इतकी उत्तमोत्तम सुभाषितं लिहूनसुद्धा या सुभाषितकारांनी त्यांचं नाव, त्यांची सही या सुभाषिताच्या खाली केली नाही हो. खरंच गंमत वाटते. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की आपण वर्तमानपत्राला एखादं पत्र पाठवतो
आणि सगळे ग्रह आपले उच्चीचे असतील तर ते पत्र छापून येतं. आता ते पत्र छापून आल्यानंतर खरं सांगा, आपलं लक्ष पहिल्यांदा जातं कुठे? अर्थातच आपलं नाव छापलंय की नाही त्याच्याकडे. एकदा नाव दिसलं की आपल्याला हायसं वाटतं आणि मग आपण वरती बघतो की एडिटरनी नेमकं काय काय काढलंय, का महत्त्वाचा मुद्दाच काढलाय. सांगायचा मुद्दा, 4 ओळींच्या एका साध्या पत्राचं सुद्धा धनी व्हावं अशी आपली इच्छा असते. ते नाव आपलं तिथे यावं असं आपल्याला वाटतं, पण ह्या सुभाषितकारांनी आपलं नाव मात्र कुठेही घातलं नाही. आपल्याकडे अध्यात्मशास्त्रामध्ये मागे नाव ठेवू नये असं म्हणतात. म्हणजे मागे नावं ठेवायला हरकत नाही, पण मागे नाव ठेवू नये असं म्हणतात. आता हे अध्यात्मशास्त्र यांना माहीत होतं का? कल्पना नाही. पण ह्या मंडळींनी आपलं नाव मात्र सुभाषिताच्या खाली घातलेलं नाही. अर्थात काही सुभाषितं मात्र आपण नक्की सांगू शकतो की हे सुभाषित ना हे भर्तृहरीचं आहे, किंवा हे वल्लभदेवाचं आहे, हे घटकर्पर नीतीमधलं आहे, हे शारंगधर पद्धतीमधलं आहे. असं त्या त्या ग्रंथामध्ये आलेलं एखादं सुभाषित असेल तर त्याचं कर्तृत्व नेमकं कुणाचं हे आपण नक्की सांगू शकतो. किंवा मग कालिदास, भास, भवभूती अशा मंडळींनी जी पुढे नाटकं लिहिली, त्या नाटकामध्ये, त्या नाटकाच्या कथेच्या ओघामध्ये अनेक उत्तम उत्तम श्लोक यांनी रचले. पण त्या श्लोकांची ताकद अशी होती की ते श्लोक फक्त त्या नाटकामध्ये अडकून पडले नाहीत, फक्त त्या नाटकापुरते सीमित राहिले नाहीत, तर नाटक बंद केल्यानंतर नाटकाबाहेर सुद्धा त्या सुभाषितांना, त्या श्लोकांना इतकं महत्त्व होतं की त्या श्लोकांची बघता बघता सुभाषितं झाली. आता उदाहरण सांगायचं तर भासाचं चारुदत्तम हे नाटक. या नाटकामधला जो नायक आहे चारुदत्त, हा अतिशय दिलदार वृत्तीचा आहे, पण सतत देण्याचा हात असल्यामुळे, दात्याचा हात असल्यामुळे हळूहळू त्याला मात्र विपन्नावस्था प्राप्त झालेली आहे. अर्थात याबद्दल त्याला फार खंत वाटते अशातला भाग नाही आहे, पण एका भावव्याकुळ क्षणी मात्र ह्या स्थितीबद्दल तो आपला मित्र विदूषक म्हणजे मैत्रेय याला बोलून दाखवतो. तो असं म्हणतो, सुखं हि दुःखान्यनुभूय शोभते घनान्धकारेष्विव दीपदर्शनम् सुखातु यो याति नरो दरिद्रतां धृतः शरीरेण मृतः सजीवती. काय सुंदर व्यक्त केली आपल्या मनातली भावना. सुखम ही दुःखाने अनुभूय शोभते. दुःखानंतर आलेल्या सुखाचाच माणसाला खरा आनंद मिळतो, किंवा त्या सुखाची गोडी ही त्यानंतरच कळते. म्हणजे रोजच्या रोज जर श्रीखंडपुरी खाल्ली तर कधीतरी त्या श्रीखंडपुरीचा सुद्धा कंटाळा येतोच की. रोज भाकरी ठेचा खाणाऱ्या माणसालाच श्रीखंडपुरीची खरी गोडी कळते. तसं सुखम ही दुःखाने अनुभूय शोभते. त्याला उदाहरण काय दिलंय भासकवींनी? घनांधकारेषु इव दीपदर्शनम. अहो, मिट्ट काळोखातनं चालून आल्यानंतर प्रकाशाची एखादी तिरीपसुद्धा खूप आधार देणारी वाटते. पण भासकवीचा जो चारुदत्त आहे तो मात्र याच्या विपरीत स्थिती वर्णन करतोय आणि तो म्हणतो, मैत्रेया, हे अगदी खरं, पण जो माणूस सुखाच्या शिखरावरनं दुःखाच्या खाईमध्ये कोसळलेला आहे त्याच्या बाबतीत काय म्हणावं? सुखात तू यो याति नरो दरिद्रताम धृतः शरीरेण मृतः सजीवती. तो माणूस शरीर धारण करून सुद्धा मेल्याप्रमाणेच वागतो. स्वाभाविक आहे. धृतः शरीरेण, शरीर धारण करून सुद्धा मेल्याप्रमाणे, कारण त्याचं मन मेलेलं असतं, कारण त्याला जगण्याची उर्मीच वाटत नाही. हा श्लोक भासाच्या चारुदत्त नाटकामधला चारुदत्ताच्या तोंडचा, पण हा फक्त त्याचा उरत नाही. ते नाटक वाचून पूर्ण झालं, आपण ते पुस्तक बाजूला ठेवलं तरीसुद्धा हा श्लोक मनामध्ये रेंगाळतो, कारण तो वास्तवावरती भाष्य करतो. किंवा कालिदासाचं अभिज्ञान शाकुंतलम हे नाटक, सर्वांग सुंदर असं नाटक. या नाटकामध्ये सुद्धा कित्येक सुभाषितांची ठाई ठाई पखरण आपल्याला दिसते. 5व्या अंकामध्ये शकुंतलेला तिच्या सासरी सुपूर्द करण्यासाठी म्हणून अरण्यामधनं, आश्रमातनं काही मंडळी आलेली आहेत. त्याच्यामध्ये कण्व बाबांचे 2 विद्यार्थी आहेत. गौतमी हत्या आहे, शकुंतला आहे, आणि हे 2 विद्यार्थी, एक आहे शारंग्रव आणि दुसरा आहे शारदव्रती. आता ही मंडळी अरण्यातनं आलेली आहेत, कण्वांच्या आश्रमातनं आलेली आहेत.
हे राजा दुष्यंतापर्यंत पोहोचतं. राजा दुष्यंत आहे तो, सम्राट आहे हस्तिनापुराचा, पण अरण्यातनं आश्रमातनं ऋषींकडनं कोणी मंडळी आल्यात म्हटल्याबरोबर तो स्वतः उठून यांच्या भेटीला येतो. त्याचा तो नम्रपणा पाहिल्यानंतर या बटूंपैकी एक जण म्हणतो की खरंच हा राजा हा स्वभावतःच नम्र आहे, किंबहुना मोठी माणसं ही स्वभावानंच नम्र असतात. आणि ह्याला उदाहरण काय दिलंय? भवन्ति नम्रा सर्व फलागमैः नवांबुभिर्भूरि विलंबिनो घनाः अनुद्धता सत्पुरुषा समृद्धिभिः स्वभाव एवैष परोपकारिणाम्. भवन्ति नम्रास्तरवः फलोत्तमैः नवाम्बुभिर्भूरि विलम्बिनो घनः भवन्ति नम्रास्तरवः फलोद्गमैः नवाम्बुभिर्भूरि विलम्बिनो घनः अनुद्धता सत्पुरुषा समृद्धिभिः स्वभाव एवैष परोपकारिणाम्. अनुद्धता सत्पुरुषा समृद्धिभिः स्वभाव एवैष परोपकारिणाम्. काय सुंदर म्हटलंय. भवन्ति नम्रा सर्व फलागमैः. झाडाला आंबे लागले की त्या आंब्याच्या वजनानं झाड स्वतःहून खाली येतं. किंवा पाणी भरलेले मेघ हे आकाशामध्ये उंच उंच जात नाहीत, तर ते जमिनीकडे ओथंबायला लागतात. कारण परोपकार करणाऱ्या मंडळींचा हा स्वभावच असतो. ते जात्याच नम्र असतात आणि मुख्य म्हणजे स्वतःकडच्या संपत्तीनं ते उतत नाहीत, मातत नाहीत, ते उद्धट होत नाहीत. अनुद्धता सत्पुरुषा समृद्धिभिः स्वभाव एवैष परोपकारिणाम्. म्हणजे हे सुभाषित किंवा हा श्लोक हा खरं तर 5व्या अंकामध्ये आलेला आहे, पण आता तो फक्त 5व्या अंकापुरता, त्या प्रसंगापुरता मर्यादित राहिला नाही. किंवा भवभूतीच्या उत्तर रामचरित्रातला तो श्लोक आपण अनेकदा हा श्लोक मोठ्यांचं वर्णन करताना किंवा चरित्र वर्णन करताना वापरतो. वज्रादपि कठोराणि मृदूनि कुसुमादपि वज्रादपि कठोराणि मृदूनि कुसुमादपि लोकोत्तराणां चेतांसि को हि विज्ञातुमर्हति लोकोत्तराणां चेतांसि को हि विज्ञातुमर्हति. वज्रादपि कठोराणि मृदूनि कुसुमादपि लोकोत्तराणां चेतांसि को हि विज्ञातुमर्हति. किती खरं आहे. कधी वज्रापेक्षाही कठोर आणि कधी फुलापेक्षाही कोमल. खरोखरच मोठ्यांचं अंतःकरण, मोठ्यांचं मन कोण बरं समजू शकतो? सावरकर जेव्हा ब्रायटनच्या किनाऱ्यावर बसले होते तेव्हा त्यांना भारत मातेची, त्यांच्या मातृभूमीची इतकी तीव्रतेनं आठवण आली की ते अगदी लहान मुलासारखे हमसून हमसून रडले. पण हेच सावरकर ब्रिटिशांच्या विरोधामध्ये किती ठामपणे उभे राहिले, अगदी कठोर हृदय होऊन उभे राहिले आणि म्हणूनच अंदमानातला इतका भयंकर असा कारावास ते सहन करू शकले. त्यांच्या बाबतीत काय म्हणावं? हेच वज्रादपि कठोराणि मृदूनि कुसुमादपि लोकोत्तराणां चेतांसि को हि विज्ञातुमर्हति. सांगायचा मुद्दा आता हे सुभाषित कुठे दिसलं तर आपण सांगू शकतो की हे भवभूतीचं आहे, किंवा हां हे सुभाषित ना, हा श्लोक ना, हा कालिदासाचा आहे, हा माघाचा आहे, हा दंडीचा आहे. असं त्या त्या लेखकांनी आपल्या काव्यामध्ये म्हणा किंवा आपल्या नाटकामध्ये असे काही श्लोक लिहिलेले असतात की ज्याला नंतर सुभाषिताचं मोल प्राप्त होतं. अशा सुभाषितांचे कर्ते आपण सांगू शकतो. पण तरीही एकंदर सुभाषितांच्या सागरामध्ये डुबकी मारून पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की ही रत्नं जी निर्माण केलेली आहेत ना, त्या रत्नांचे निर्माते मात्र खरोखरच आपल्याला ठाऊक नाहीत. अनामिक असंच त्यांचं नाव घालावं लागतं. सुभाषितांचे कर्ते पाहिल्यानंतर आता सुभाषितांचे विषय कोणते? सुभाषितांचे विषय असं म्हणून जर आपण यादी करायला गेलो ना तर पुढचा कितीतरी वेळ फक्त यादी करण्यातच जाईल. कारण आपल्या अवतीभोवतीच्या प्रसंगांवरती, आपल्या अवतीभोवतीच्या परिस्थितीवरती, घटकांवरती सुभाषित भाष्य करत असतात. पण या सुभाषितांचा लाडका विषय म्हणजे सज्जन प्रशंसा आणि दुर्जन निंदा. सज्जन कसे वागतात, दुर्जन कसे वागतात, सज्जनांचा स्वभाव कसा असतो आणि दुर्जनांचा स्वभाव त्याचा विपरीत कसा असतो, हे सांगायला सुभाषितांना आवडतं. किती वेगवेगळी उदाहरणं देतात आणि गंमत म्हणजे ही उदाहरणं आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतात. कधीकधी स्वतःला पाहताना सुद्धा ती दिसतात.
एका ठिकाणी एक सुभाषित असं सांगतं की दुर्जन माणसांनी अगदी शपथ घेऊन जरी वचन दिलं ना तरीही त्या वचनावर फारसा विश्वास ठेवू नका. का? कारण दुर्जनानं दिलेलं वचन म्हणजे पाण्यावरती लिहिलेली अक्षरं. आणि ह्याच्या विपरीत, याच्या उलट सज्जन माणसं सहज म्हणून काहीतरी बोलून जातात, पण ते सहज म्हणून उच्चारलेलं सुद्धा पूर्ण करणं हा सज्जनांचा स्वभाव असतो. आणि म्हणून त्यांचं बोलणं म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेख. असद्भिः शपथेनोक्तं जले लिखितमक्षरम् असद्भिः शपथेनोक्तं जले लिखितमक्षरम् सब्धिस्तु लीलया प्रोक्तं शिलालिखितमक्षरम् असद्भिः शपथेनोक्तं जले लिखितमक्षरम् सब्धिस्तु लीलया प्रोक्तं शिलालिखितमक्षरम् असद्भिः शपथेनोक्तं जले लिखितमक्षरम् असद्भिः शपथेनोक्तं जले लिखितमक्षरम्. हे सुभाषित ऐकल्यानंतर मला पटकन आठवली ती हिंदीमधली एका कवितेमधली ओळ. साधू बोले सहजबा, साधू का बोला बिरथा ना जाय. सज्जन माणसं सहज म्हणून बोलून जातात आणि त्यांचं ते सहज बोलणं सुद्धा खरं होतं, कारण त्यांच्या वाणीला ती सत्याची धारच मुळी चढलेली असते की त्यांच्या वाणीतून उमटलेली अक्षरं खरी करावीत, खरी व्हावीत. यासाठी सगळी म्हणतात ना गमतीत कायनात, तसं अवतीभोवतीचं वातावरणच तसं सगळं निर्माण होतं. आणि म्हणूनच ऋषींनी दिलेले शाप आणि उशाप खरे ठरतात. याच्या मागे त्या वाणीची सत्यता हेच सगळ्यात मोठं कारण आहे. चाणक्यांनी सुद्धा नीती सांगत असताना एका ठिकाणी असं विचारलंय की साप आणि दुर्जन यांच्यामध्ये बरं कोण? आणि स्वतः उत्तर देताना म्हटलंय की वरम सर्पो न दुर्जन. हा, साप बरा, साप परवडला, पण दुर्जन नको. का? कारण सर्पो दशती कालेन दुर्जनस्तु पदे पदे. साप कधीतरी एकदा डसतो आणि ते सुद्धा तुम्ही त्याच्या वाटेला गेलात तर. पण दुर्जन मात्र विनाकारण आणि पुन्हा पुन्हा आपल्या वाटेमध्ये विघ्न निर्माण करत असतात, असं चाणक्याला सुद्धा लिहून ठेवावंसं वाटलं. सज्जन आणि दुर्जन यांच्यामधला आणखीन एक महत्त्वाचा फरक सुभाषित अधोरेखित करतात. ते म्हणजे सज्जन माणसं ही कृतज्ञ असतात आणि दुर्जन माणसं ही कृतघ्न असतात. आणि ह्या दोघांना अतिशय सुंदर उदाहरण आहेत. आता दुर्जन माणसं कृतज्ञ कशी? तर पुन्हा सापाचंच उदाहरण दिलेलं आहे की सापाला दूध पाजलं तरीसुद्धा आपल्याला ह्या माणसांनी दूध पाजलंय बरं का, याला दंश करता कामा नये हा विचार त्याच्या मनात येत नाही. तुम्ही दूध पाजलं तरी तो ओकताना मात्र, डसताना मात्र विषच देतो. हे दुर्जनाच्या कृतज्ञपणावरचं सुभाषितांमधलं भाष्य. आणि सज्जन माणसं समोरच्याने आपल्यासाठी जे काही थोडंफार केलं असेल ते लक्षात ठेवतात आणि त्याची योग्य त्या पद्धतीने उतराई होण्याचा प्रयत्न करत असतात. आणि यासाठी दिलेलं उदाहरण प्रथम वयसी पीतम तोयमल्पम स्मरंतः. अहो, नारळाचं झाड असतं, ते अगदी छोटंसं रोप असतं ना, तेव्हा त्याला काय लागतं? थोडंसं मीठ आणि थोडंसं पाणी. नारळाच्या झाडांनी मुळं घट्ट धरून ठेवली की मग मात्र त्याला पाणी किंवा मीठ घालावं लागत नाही. मग त्याचं ते वाढत राहतं आणि मग ते छान उंच होतं, अगदी आभाळाला स्पर्श करतं. पण म्हणून गगनाला स्पर्श करून सुद्धा लहानपणी आपल्याला कुणी दिलेलं पाणी ते विसरत नाही. आणि म्हणून त्याची कायम आठवण ठेवावी यासाठी या नारळाच्या झाडाला शहाळी लागतात. आणि त्या शहाळ्यांमध्ये गोड पाणी तर असतंच, पण फक्त पाणी देऊन उतराई होऊ शकत नाही हे त्याच्या लक्षात येतं. आणि म्हणून त्या पाण्याच्या बाजूला गोड नारळसुद्धा असतो. ही सज्जन माणसं.
प्रथमवयसि पीतं तोयमल्पं स्मरन्तः शिरसि निहितभारा नारिकेलानराणां ददति जलमनल्पं स्वादमाजीवितान्तं न हि कृतमुपकारं साधवो विस्मरन्ति. सज्जन दुर्जन यांच्यासारखा सुभाषितांचा आणखीन एक आवडीचा विषय म्हणजे विद्या किंवा ज्ञान. कित्येक सुभाषित आहेत. म्हणजे सगळ्या धनांमधलं सर्वश्रेष्ठ धन कुठलं तर विद्या धनम सर्व धनप्रधानम. का बरं? कारण न चोरहार्यम न च राजहार्यम न भ्रातृभाज्यम न च भारकारी व्यये कृते वर्धत एव नित्यम विद्याधनम सर्व धनप्रधानम. बाकीचं धन म्हणजे इतर धन आणि विद्याधन यांच्यात फरक आहे म्हणाले. आपण समजा कुठे बाहेरगावी जाणार असू तर अगदी कडेकोट बंदोबस्त करून जातो घराचा, कुलपं लावतो, कपाटाला कुलपं लावतो. का? कारण आपल्याला भीती असते की आपल्या घरातलं धन कोणी चोरून नेलं तर. पण विद्याच्या बाबतीमध्ये मात्र ही भीती नसते, कारण कुठल्याही चोराला विद्यारूपी धन चोरता येत नाही. म्हणून न चोरहार्यम न च राजहार्यम. आपली संपत्ती वाढली की आपला टॅक्सही वाढत जातो, राजाला द्यायचा कर सुद्धा वाढत जातो. त्यामुळे इतर धन जर आपण मिळवत गेलो अधिकाधिक तर त्याच्यावरचा करही वाढतो, म्हणजे राजा अधिकाधिक गोष्टी आपल्याकडनं घ्यायला लागतो. पण विद्येच्या बाबतीमध्ये मात्र असं घडत नाही. आपण कितीही ज्ञान मिळवत गेलो, विद्येने अधिकाधिक समृद्ध होत गेलो तरी कोणीही कुठलाही कर आपल्यावरती लावत नाही. म्हणून न चोरहार्यम न च राजहार्यम न भ्रातृभाज्यम. शेत असेल, घर असेल, संपत्ती असेल तर भावाभावांमध्ये कधीतरी त्याची वाटणी करावी लागते. पण विद्याधनाच्या बाबतीमध्ये हा सुद्धा प्रश्न येत नाही. आणि नच भारकारी, त्याचा कुठल्याही प्रकारचा भार होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यये कृते वर्धत एव नित्यम. बाकीची धनं जी आहेत ना ती आपण देत सुटलो. जसं मगाशी चारुदत्ताचं उदाहरण दिलं की येईल त्याला दिलं, येईल त्याला दिलं, यानं झालं काय? त्याच्यावरती विपन्नावस्था ओढवली. म्हणजे बाकीची धनं आपण देत राहिलो तर आपल्याकडचं ते धन कमी कमी व्हायला लागतं. पण विद्याधनाच्या बाबतीमध्ये हाही प्रश्न उद्भवत नाही हो. कारण जेवढं आपण देऊ, विद्या जेवढी दिली जाईल तेवढी आपल्याकडची वाढत राहते. म्हणजे आमच्या ओळखीतले एक सर तर इतकं छान सांगायचे की विद्या हा शब्द उलट केली तर काय होतो? द्यावी. त्यामुळे विद्या ही सतत दिलीच गेली पाहिजे. आपण जितकं देऊ तितकं आपल्याकडे वाढतं. म्हणून विद्याधनम सर्व धनप्रधानम अशी जी विशेषणं किंवा अशी वैशिष्ट्य जी विद्याधनाची आहेत ती दुसऱ्या कुठल्याही धनाला लागणार नाहीत. म्हणून विद्या हे सर्वश्रेष्ठ धन आहे. असंच आणखीन एक सुंदर सुभाषित. विद्या नाम नरस्य रूपमधिकम प्रच्छन्न गुप्तम धनम. त्याच्यामध्ये सुद्धा, या श्लोकामध्ये सुद्धा असाच विचार केला. विद्या राजसु पूज्यते. राजांच्याकडे गेलो, राजा एवढी संपत्ती कोणाकडेच नसते. पण जर माणसाकडे विद्यारूपी धन असेल तर राजासमोर झुकावं लागत नाही. कारण पूर्वीच्या काळच्या राजांविषयी म्हणते आम्ही, कारण पूर्वी आपल्याकडे ऋषी हे राजांपेक्षा श्रेष्ठ मानले जायचे. ऋषी राजाला सांगू शकत होते, दंड्या असी, तू चुकलास तर तुला शिक्षा करण्याची शक्ती आमच्याकडे आहे. इतकं विद्येचं महत्त्व होतं, महात्म्य होतं. विद्या नाम नरस्य रूपमधिकम प्रच्छन्न गुप्तम धनम. ऐकूया. विद्या नाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्न गुप्तं धनम्. विद्या भोगकरी यशः सुखकरी विद्या गुरूणां गुरुः. विद्या बन्धुजनो विदेशगमने विद्या परा देवता. विद्या राजसु पूज्यते न तु धनं विद्या विहीनः पशुः. तर सुभाषितांचे विषय सांगायचे म्हणजे कला, गुणदोष, राजकारण,
शरीर, अलंकार, मन, नातेसंबंध, मित्र, शत्रू. थोडक्यात सांगायचं तर आपल्या अवतीभोवती दिसणारे घटक हे सुभाषितांचे विषय. म्हणजे महाभारताच्या बाबतीत म्हणतात की नाही, यत इह अस्ति तद अन्यत्र. जे जे महाभारतात आहे तेच आपल्याला जगामध्ये पाहायला मिळतं, कारण व्यासमुनींनी इतकं सर्वस्पर्शी असं लिहिलेलं आहे. सुभाषितांच्या बाबतीत सुद्धा हेच म्हणता येतं, पण थोडंसं उलटं म्हणावं लागतं. म्हणजे मानवी जीवनामध्ये त्या परिघामध्ये जे जे विषय आहेत ते सगळे विषय सुभाषितांमध्ये पाहायला मिळतात. म्हणजे ही सुभाषितं मुळातच इतकी छान आहेत, गोड आहेत, वृत्तबद्ध आहेत आणि आत्ता ऐकत असताना त्याच्या चाली हा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. या चाली कोणी लावल्या ह्या सुभाषितांना? इतक्या श्रवणीय अशा ह्या चाली दिल्यात श्री राम दीक्षित यांनी. राम दीक्षित सर हे पंडित जसराजजींचे शिष्य. बाबूजींचा म्हणजे सुधीर फडके यांचाही त्यांना काही वर्ष सहवास लाभला आणि त्यामुळेच या दोन्ही गुरुजनांच्या गाण्यामधली जी मेलडी आहे, जो गोडवा आहे, तो गोडवा दीक्षित सरांच्या चालीला सुद्धा आपल्याला जाणवतोच, म्हणजे त्यात प्रत्ययाला येतोच. मी दुर्गा जसराज, पंडित जसराज यांच्या आर्ट आर्टिस्ट या बरोबर काम केल्यामुळे मला बऱ्याच स्तोत्रांना किंवा संस्कृत काव्यांना चाली लावायची संधी मिळाली. त्यामुळे सुभाषिताला बघितल्या त्याची जी एकंदर मांडणी बघितल्यानंतर माझ्या मनात विचार आला की काय हरकत आहे आपण याला एखाद्या रागात बांधलं किंवा एखाद्या तालात बांधलं तर ते मी जनतेपर्यंत किंवा मुलांमध्ये खूप सोप्या रीतीने पोहोचू शकेल आणि ते तुम्हाला ऐकायला सुद्धा सुंदर वाटेल. अशा रीतीने मी त्याची बांधणी केली. या सुभाषितांची निवड ही मला धनश्री लेलेंनीच करून दिली. म्हणजे मी त्याच्यावर नजर टाकली, पण ज्या गोष्टी तिला माहिती होत्या, कारण ती स्वतः संगीत गाते, तिला स्वतःचं संगीताचं ज्ञान खूप आहे, त्यामुळे तिने अशी सुभाषितं सिलेक्ट केली की ज्याच्यामध्ये अर्थ आहे, त्याच्यामध्ये छंद आहे, त्याच्यामध्ये ताल आहे, अशी सुंदर सुभाषितं सिलेक्ट केली गेली. आणि मग त्यानुसार मला निरनिळ्या प्रकारच्या, निरनिळ्या रागातल्या, निरनिळ्या तालातल्या चाली लावता आल्या. म्हणजे त्यामुळे त्या एकंदर सुभाषितांना खूपच एक चांगला आकार म्हणू शकशील असा मिळाला आणि मग ते सर्वांच्या तोंडी बसतील असे आम्ही त्याच्या प्रकारचं कॉम्पोजिशन केलं. तर मला या गोष्टी सांगायला खूप आनंद होतो की ही सुभाषितं लहान मुलं आणि पर्टिक्युलरली अगदी मोठी माणसं असतील त्यांना सुद्धा खूप आवडावीत अशीच केलेली. मंडळी, संस्कृत सुभाषितं हा खरोखरी एक अथांग असा सागर आहे. एकदा डुबकी मारली म्हणजे झालं असं होत नाही. पुन्हा पुन्हा जावं लागतं, पुन्हा पुन्हा त्यातली रत्न ढूंढावी लागतात. आणि म्हणूनच आता पुढच्या भागामध्ये संस्कृत सुभाषितं त्याचे कर्ते आपण पाहण्याचा प्रयत्न केला, विषय नेमके काय असतात ते समजून घ्यायचा प्रयत्न केला. त्याच्या पुढच्या भागामध्ये असेच काही मुद्दे घेऊन आम्ही आपल्याला भेटणार आहोत. तेव्हा नक्की बघा सुभाषितं नक्षत्राणी.